तर आज आपण आलो आहे अशोक काकाच्या या ट्रकमध्ये आणि आपण त्यांना भेटणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की ते हा बिझनेस कधीपासून करतायत आणि थोडं बोलून आपण त्यांच्याबरोबर थोडी मजा करणार आहे। तर आपण चला बघूया काय होतंय। तुमचं नाव अशोक काका आहे ना? अशोक गणपत चौगुले। तर तुम्ही आता हा बिझनेस कधीपासून करताय? झाले 18 वर्ष। 18 वर्ष झाले। त्याच्या आधी काय करायचे तुम्ही? त्याच्या अगोदर मिलमध्ये होतो। कुठल्या मिलमध्ये होता? जाम मिल लालबाग। कुठे आली? लालबाग। ती जेव्हा मिल बंद झाली तेव्हा खूप सीन झाले ना, प्रॉब्लेम झाले। मिल बंद झाल्यानंतर मग हे बिझनेस चालू केलं। म्हणजे त्याचे पैसे पण एक 7-8 वर्षानंतर भेटले असतील ना? ते पण हाफ। अच्छा, मग तुम्हाला कसं सुचलं की हा बिझनेस केला पाहिजे? गाडी चालवता यायची त्यामुळे हे बिझनेसमध्ये आलं। म्हणजे ही गाडी जी आहे ट्रक आहे ते कोणाचं आहे? माझा आहे स्वतः। मग आधी कसं केलं तुम्ही? आधी मी या दुसरी गाडी घेतली होती भाड्याने। हां, त्यानंतर ही घेतली। अच्छा, जर कोणाला असा सेम बिझनेस करायचा असेल तर तुम्ही काय बोलाल त्यांना? आता सध्या धंद्यामध्ये काय मजा नाही। का? पहिले धंद्यामध्ये मजा होती पण आता नाही। आता हे ओला बिला हे पोर्टर बिटर ऑनलाईन आल्यामुळे धंद्याची वाट लागली आहे। मग तुम्ही पण पोर्टरमध्ये हे परवडत नाही पोर्टरला। म्हणजे का? त्यांची भाडी एकदम ही असतात। आता आपण सर्व गाडी मेंटेनन्स करणार, सगळं करणार आणि हे भाडे आपले ते अर्धे पैसे ते घेणार ना अर्धे आपल्याला देणार, काय फायद्याचं? मग तुम्ही ट्राय केलंय कधी? बघितलंय मी, आम्ही नाही परवडत ते। अच्छा, तुम्हाला काय वाटतं ह्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे? म्हणजे काय तुमच्यासाठी वेगळं? याच्यासाठी म्हणजे काय पोर्टर बिटरचं आहे ना, हे थांबायला पाहिजे खरं, किंवा त्यांचं ॲटलिस्ट कमिशन जे ते कमी केलं पाहिजे। म्हणजे किती कमिशन तुम्हाला बरोबर वाटतंय? कमिशन म्हणजे काय, पोर्टरचं काय उपयोगच नाही तसं बघितलं। त्यांचं काय असते, आपण गाडी घेणार, हप्ता भरणार, मेंटेनन्स करणार, सर्व करणार, हे ऑफिसमध्ये बसून फुकटचे पैसे घेणार नुसते फोन। मग जर सपोज त्यांनी तुम्हाला म्हणजे 100 रुपयाचा धंदा दिला तर तुम्ही त्यांना किती रुपये देऊ शकता किंवा किती द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कमिशनमध्ये समजा 10 रुपये धरा, 10% कमिशन बरोबर आहे। त्यांचं कमिशन आता 40-50% असं काय? हां, 10%साठी तुम्ही कम्फर्टेबल आहे म्हणजे देऊ शकतो। अच्छा, तुम्हाला काय वाटतं एक चांगली नोकरी असायला पाहिजे की मराठी माणसाने एक धंदा करायला पाहिजे? आता सध्या नोकरी असली बरी, का असं बोलतात? धंद्याला अजिबात मजा नाही। आत्ता धंद्याची पोझिशन अशी आहे की घर चालणं मुश्किल आहे आणि नवीन गाडी घेणारं लोन बी भरू शकत नाही, अशी पोझिशन आहे। कारण की इंटरेस्ट रेट वाढले सगळ्याच्यात कोणतीही धंद्याची पोझिशन चांगली नाही, एकदम खराब आहे धंद्याची पोझिशन। 4-4 दिवस बोने होत नाहीत माझं, अशी परिस्थिती आहे धंद्याची। मग त्या टायमाला तुम्ही काय करता? मग त्यावेळेला धंदे चांगले होते, म्हणजे पहिले जे कोरोनाच्या अगोदर आहे ना ते व्यवस्थित होते, पण आता सगळे धंदे करोनापासून सगळे धंदे लॉक झाले। म्हणजे करोनामुळे खूप प्रॉब्लेम झाला आहे? फुल प्रॉब्लेम झाला, सगळे धंदे, देश मागेच गेला म्हटलं तर चालेल। बेकारी वाढली माणसाची, जॉब्स पण गेले, जॉब पण गेले माणसाचे। तुम्हाला म्हणजे लहानपणाची आठवण येते का कधी? तर लहानपणाचे आता असणार, आता लहानपणाची आठवण आता काय फायदा आहे त्याचा? नाही, पण तरी लहानपणच काय, लहानपणच असते। आईवडिलांच्या वेळेस आपलं खाया पियाचं फिरायचं हेच असते। आता तसं नाही, त्यावेळेची स्वस्ताई जी होती ती आताची नाही। त्यावेळेची 500 रुपये तुम्ही खाऊन पिऊन उरत होते, आता ती परिस्थितीच नाही। 500 रुपये म्हणजे एका वेळेला जातं, अशी थोडी महागाई आहे। आता जी नवीन माणसं आहेत, नवीन पिढी आहेत, त्यांना तुम्ही काय सांगतात की बिझनेस किंवा म्हणजे की जॉब केला पाहिजे की काय? आता सध्या तरी हे गाडी लाईनीचा धंदा, म्हणजे मी माझ्याबद्दल तरी सांगतो की गाडी लाईन धंद्यात माझ्या नाही सध्या तरी, ही परिस्थिती अशी आहे। आता आमचं काय झालं गेलं सोडून ते, आता आम्ही काय, आता माझं वय 64 आहे, समजलं का? पण इथून पुढच्या पिढीला हे धंदे करून फायदा नाही। रास्ते पे रास्ता जो खुले आसमान में, रास्ते पे रास्ता जो चले ब्रह्मांड में, रास्ते पे रास्ता है, रास्ते पे रास्ता है, रास्ता है।